यस, सुप्रभात मित्रांनो. कसं काय म्हणताय, काय म्हणताय. तर फायनली झालेली आहे सकाळ. म्हणजे ती दररोज होत होते, पण आपली पण झाली आहे सकाळ. आणि वाजलेले आहेत सकाळचे 8. आम्ही निघणार होतो 6 वाजता, पण ठीक आहे, आपल्याला थोडा आराम पण पाहिजे होता, कारण पुढचे प्लॅन तसे आहेत म्हणून 2 दिवसाचे. आणि आता आपण आलेलो आहोत कुठे, हे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच नाही. तर या व्हिडिओमध्ये फायनली सांगतो की आपण आलेलो आहोत ओंकारेश्वरला, जो जानेवारी 25, 26, 27, 28 असा काहीतरी प्लॅन. काय तारीख होती, तशीच काहीतरी तारीख होती. त्याच्यामध्ये आम्ही प्लॅन केला होता आणि तोच प्लॅन परत केला, फक्त या टायमाला थोडा उलटा केला. म्हणजे त्यावेळेला इथून उज्जैनला गेलेलो उज्जैनवरनं ओंकारेश्वर टू मुंबई काढलेली, पण या टायमाला आम्ही उलटं केलं. कारण त्यामागे काही काय बोलतात ते, सोमवारची अशी बोलतात की उज्जैनची आरती आम्हाला बघायची आहे, जायची आहे, म्हणून आम्ही असा प्लॅन केला आहे. आणि काल निघालो, काल आलो आता ओंकारेश्वरला. या चट्टशाने म्हणते मेन रूममध्ये आपण झोपलो आणि आता चाललो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनाला. आणि आजच दुपारी निघणार इथून उज्जैनसाठी. मग तुम्ही तर मजा करा आता आपल्या व्हिडिओ बघता. आणि सुप्रभात मित्रांनो. सुप्रभात. काय म्हणताय, कशी आहे सकाळ? सगळ्यात झोप भारी लागली. जी होती खूप महत्वाची होती. अजून पण डोळ्यावरती झोप आहे. जर काय प्लॅन नसता नाश्ता करून परत झोपलोस. या टेम्परेचरमध्ये कोण का जागा राहील. सनी पण आहे आणि 17 डिग्री पण ते कमी होणार आता. 8 वाजले. ज्या हिशोबाने हॉटेलमध्ये कूलर ठेवलेले का बाहेर, त्या हिशोबाने दुपारचं गरम असतं. 17 कूलर होते. 17 डिग्री टेम्परेचर आत्ता आहे, पण आम्ही रूममध्ये, त्यामुळे आम्हाला एवढं जाणवत नाही. आता बाहेर जाऊ तेव्हा जाणवेल. तर मग निघूया दर्शनासाठी ओंकारेश्वरच्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर 17 डिग्री टेम्परेचरमध्ये आता दर्शनासाठी जाऊया. लाईन प्रचंड आहे, गर्दी प्रचंड आहे. जे आम्ही काल रात्री येताना बघितले की नुसत्या गाड्या होत्या, आणि जास्त करून MH या गाड्या होत्या. म्हणजे महाराष्ट्राच्या खूप साऱ्या गाड्या इथं काल आम्हाला दिसल्या. MH आणि MP तर इकडंच आहे. तर त्यामुळे प्रचंड गर्दी. आपल्याला जायचं आहे आता लवकरात लवकर दर्शनाच्या लाईनीत उभं राहायचं आहे. हॉटेलवाले वगैरे पण बोलत होते की 1.5-2 तास जातील. ठीक आहे, गेल्या टायमाला पण तेवढाच गेलेला, 1-1.5 तास. पण गेल्या टायमाला बाकी जाऊन पटपट झाले. गेल्या टायमाला 2दा दर्शन घेतलेलं आम्ही. गेल्या टायमाला एवढी गर्दी पण नव्हती. आणि गेल्या टायमाला दुसरीकडे राहिलो होतो, त्याचाच हा एक दुसरा हॉटेल आहे. हॉटेलचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असेल. 1500मध्ये आहे. 2% इनफ आहे, विथ AC आणि सकाळी गरम पाणी. परत पहिली सुप्रभात चहा घ्या. मस्त आहे. हा समोर मंदिर. आणि गेल्या नावात तिकडून आलो होतो आम्ही. तिकडनं ती बोट घेतलेली, बोटीने फेरी मारून या बाजूला आलो. तर लाईनीत लागलो आहे. हा समोर तिथे आम्ही गेल्या टायमाला होतो. तिथे समोर ममलेश्वर मंदिर आहे. इथून येतात, इथून पूर्ण अशी फेरी मारतात. हे 2 झोपा आहेत, झुले हा इकडे, त्या बाजूला पूर्ण फेरी मारतात. इकडे एक आरती होते या बाजूला नदीची खाली, आणि त्या बाजूला एक आरती होते नदीची खाली, त्या बाजूला खालती. आणि हा समोर मंदिर. तेव्हा फेरी आहेत, 100 रुपये घेतात पूर्ण अशी. इथून या बाजूला जातात, डॅम दाखवतात या बाजूला. त्या बाजूला नेऊन शंकराचार्याची मूर्ती आहे मोठी, ती दाखवतात वरच्या बाजूला. आणि मग मंदिराची ते खाली तुम्हाला सोडलं जातं. आता लाईनीत जाऊया. काय बोलते मम्मी, कैसा एकदम बढिया. अच्छा गावात तेव्हा मजा केलेली ना आपण, तेव्हा रात्रीचे आलेलो, तेव्हा आपण गँग घेऊन आलो. तेव्हा मजबूत आणि मजा करत राहत होतो. फुल फेरी बोट वगैरे फिरून, लाईट व्यू सगळं बघत. आता सकाळ उजेडत.
तर झालं दर्शन वगैरे आणि मस्त दर्शन झालं. त्या टायमाला जेवढं जसं झालेलं त्याच्यापेक्षा जरा चांगल्या पद्धतीने झालं. भाईचं तर स्पेशल झालं. VIP वाला आला त्यामुळे भाई डायरेक्ट भिडला. तेवढ्यात मी बाहेर पडलो होतो. भिडलाय म्हणजे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. आपण नाही घाबरत कोणाला. भाई कोणाला नको घाबरा. इकडे इथून लागते ना भाई. काय अरे दगड आहे खाली, इथून लागते. तर बाहेर आलो नंतर किती तास गेले? 2-2.5 2 तास गेले पूर्ण. पुढं RR भाई, BMW RR किती आहे माहिती नाही. तर 2 तास गेले दर्शनाला. हा आपलं नर्मदा नदी, तिथे समोर नर्मदा मैया, तिला नर्मदा मैया म्हणतात. आणि हे तर महत्त्व, जी नर्मदा परिक्रमा आहे ती चालू इथून होते आणि संपते इथे. खूप सुंदर दर्शन झालं, खूप मजा आली. समोर पूर्ण एन्जॉय करतात, अंघोळ करतात नदीमध्ये. इकडे समोर सगळे बोटी वगैरे करतात. आता आम्ही इकडून जाऊ कमलेश्वर मंदिरला, तिकडून मग रूमवर परत जाऊ आणि मग तिथून निघू आपले बाबा महाकाल उज्जैन नगरी. तर मंदिराच्या त्या समोर बसलो आहे. हा तो समोर घाट, जिथून कमलेश्वर मंदिराच्या मागे समोर मंदिर आणि तो तिकडे वरती शंकराचार्याची मूर्ती आहे मोठी. हा समोर मंदिर आणि ही वरती शंकराचार्याची मूर्ती. VIP लाईन दर्शन घ्यायचं आहे. 5 किती रुपये बोलले इथे? 200 250 रुपये इकडे. तिकडे होतं तिथे 300 रुपये होतं VIP लाईन. हो 11 वाजले, 11:30 वाजता बंद होईल. काय ते VIP लाईन दर्शन घ्यायचं. 15 मिनिटासाठी आत जायचं, 5 मिनिटात बाहेर यायचं. 15 मिनिटासाठी आत जायचं, 5 मिनिटात बाहेर यायचं. त्यापेक्षा अर्धा तास घालू आपण मस्त मंदिराच्या आवारात, परिसरात. मंदिराची वाईब घेऊ, मंदिराचं सगळं पाहूया. आजूबाजू लोक कळतात कुठून आली आहेत, किती लांबून आली आहेत, काय काय फिरून आली आहे. बोलणं वगैरे होतं, भेटणं वगैरे, नवीन ओळख होते. हे सगळं कलाकृती सगळं दिसतं, त्या बघायला मिळतं. बरोबर ना अंकल? VIP लाईन कितना बोल रहे? सुंदर असं दर्शन झालं. पण सुंदर असं मंदिर आहे. आता बाहेरून बघतोय. स्वस्त उलटा कलाकृती बघ, कलाकृती. ज्या गेल्या टायमाला आम्ही जेव्हा इथं आलो होतो ना, हे सगळं खाली पडलं होतं, कोण नव्हता. सगळी दुकानं बंद होती. आता पूर्ण दुकानं पण भरलेली आहे आणि गर्दी तर मस्तच. तर बाहेर आलो, खूप सुंदर असं दर्शन झालं. खूप वेळ आम्ही आतमध्ये होतो एका साईडला. 2 ममलेश्वरमध्ये दुसऱ्यांदा झालं आहे. एक पॉझिटिव्ह वाईब जी तिकडे थांबून मिळते ती ओंकारेश्वर ममलेश्वरमध्ये दुसऱ्यांदा भेटले. या टायमाला पण गेल्या टायमाला पण जबरदस्त फील म्हणजे सेकंड टाईम हा अनुभव आला आम्हाला. की आम्ही आतमध्येच थांबून आहे. दर काळोख पडतो, नाही काय नाही, दर काळोख पडतो साहेबांच्या चेहऱ्यावरती. वा आत्ता कसं उजेड. प्रत्येक हा सेकंड टाईमचा अनुभव आपला, सेकंड टाईमचा की भाई आपण गेलो आहे आणि एवढ्या गर्दीमधनं एक कोपरा भेटला आहे आणि त्या कोपऱ्यात आम्ही हात जोडून आरामात निवांत होतो आणि सगळे चेंगराचेंगरी त्या कोपऱ्यात चालू आहे, धक्काबुक्की चालू आहे. आम्ही साईडला उभे गप्पत 2-3 मिनटं उभे राहून मस्त दर्शन घेतो. मनापासून केलंच ना तर देव तुम्हाला थांब माझ्याजवळ पिंडीला पण हात लावायला मिळाला, पिंडीला पण हात लावायला मिळाला. घाई नाही करत आम्ही, त्यामुळे आमचं मनासारखं दर्शन होतं आहे, आरामात होतं. थोडा उशीर झाला सगळीकडे चालेल, जिथं आलो आहे ज्याच्यासाठी आलो आहे त्याला मेन टाईम द्यायला आणि तो उशीर कव्हर करायसाठी आम्ही सक्षम आहोत. चला मस्त टाईम. बाय जिलेबी जिलेबी एक प्लेट जिलेबी. आता एक आहे कचोरी आणि जिलेबी. 1 मोर डिश आहे
काय ते समोसा समोसा छोले भटुरेचा रस्सा असं काहीतरी पोहे पण छान आहे, टेस्टी आहे, खाऊन बघ. खाऊन बघू आपलं हे खाऊ. कुठला? कोणाला का सदरे पाहिजे असतील तर ऑनलाईन मागवून घ्या, आम्हाला सांगू नका. कारण की या सदऱ्यावरच गेल्या इथेच भांडणं झालेली. कारण गेल्या टायमाला आम्हाला ऑर्डर आली होती तेव्हा भांडणं झाली होती. पुढे इथून जायचं ना गेल्या वेळेला. पण एक अरे पण मला ना असं फील होतं यार की सदरा घालून गेलं पाहिजे. नाही मग खाली बघितलं का? मला ना ते असं फील होतंय की गेल्या वेळी आलेलो ओंकारेश्वर हे पूर्णपणे वेगळं वाटतंय. तो आणि शांत होतं. नाही शांतता असं नाही, एक लोकांची ट्रीटमेंट त्यावेळीची आपण जे अपसेट होतो ना की लोक कशी वागतायत ते माहिती या ना? टायमाला नाही झालं. या ते टायमाला नाही झालं. चांगल्या वाईब चांगला ट्रीटमेंट पण मिळालं हा. सगळ्यांकडून आणि चांगलं ठिकाणी पण थांबलं. आणि हा हा मेन रोड आहे ओंकारेश्वरचा इकडे, आणि आपण जे होतो त्याच्या मागे होतो, जे ममलेश्वर मंदिराच्या एकदम जवळ होतं. जवळ होतं. हा समोर इथे हॉटेल आहे ओम शिवा. आणि आता इथून तयारी करायची आहे. उज्जैन के लेके निकलने के लिए बाबा महाकाल के दर्शन देने के लिए तयारी करूया. रूमवर जाऊन थोडं चार्जिंग करूया. गोप्रो मोबाईल थोडीशी उतरली आहे म्हणून. चला तर पॅक झालेले आहे आपले बॅग सगळ्या, हेल्मेटसुद्धा, इंटरकॉमसुद्धा चार्ज आहेत आणि निघायचं पूर्णपणे फायनल झालेलं आहे. निघतो आहे उज्जैन महाकालच्या दर्शनासाठी. एक वेगळ्या रूटने एक वेगळा अनुभव घेत. त्यावेळी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये पूर्ण वेगळा अनुभव होता, वेगळा रूट होता, वेगळा काय बोलतात मोटिव्ह होता, व्ह्यू होता. आत्ता जे करतो आहे ते आमचं पूर्ण वेगळं आहे. तेव्हा मी त्या 160 350 होता, आता मी 350, हा 410 11 आणि सगळं वेगळं होतं. गिअरअप वेगळा, बॅग पॅकिंग वेगळी, लोक वेगळी, सगळी दुनिया इकडची तिकडची तुंब आंब धाम धूम होतं. पण एक गोष्ट तेव्हा पण कॉमन होती, आता पण कॉमन आहे. काय ती सर? एकच उद्देश, एकच मोटिव्ह, बस महाआरती. ते पॉसिबल या टायमाला करायचं आहे. पूर्ण प्रयत्न आहे. तेव्हा आम्ही प्रयत्न केले होते, ते आता अंमलात आणण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. तर बघूया, जर हा व्लॉग मोठा झाला तर मग एकत्र होऊन दे. मोठा झाला तर काय प्रॉब्लेम आहे? बघाल ना, बघणार ना. तू भरपूर साऱ्या गोष्टी दाखवतोयस, काय आहे काय नाही दाखवतोयस, त्या बघणार हो की नाही? बघा, आम्ही मेहनत करतोय, फिरतोय, एवढं सगळं 3-3, 4-4 तासाच्या झोपा घेतोय, 4 वाजता उठतोय, हे एवढं सगळं लगेच सेटअप करतोय, सगळे ॲसेसरीज चार्ज करतोय, सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळं करतोय. काम मॅनेज करतोय, फॅमिली मॅनेज करतोय, मित्र मॅनेज करतोय, पैसा मॅनेज करतोय, वेळ मॅनेज करतोय, सगळं मॅनेज करतोय. तर तुम्ही फक्त तुम्हाला घर बसल्या पूर्ण जे काय 20-25 मिनिटाचे ब्लॉग होत आहेत बघा. परत आम्हाला टाईम मॅनेज करून ब्लॉग एडिट करायचा पण असतो. हो, त्याच्यावरनं आता थोडंसं इश्यू चालू आहेत आमचे, ते लवकरात लवकर सॉल्व करायचे. तर इश्यू काय चालू आहे? आता आम्ही ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहोत. आपण एक ट्रान्झिशन झालं ना, आता आपण नवीन काहीतरी चालू केलं आहे, तो आपला ट्रान्झिशन फेस आहे. मशीन नवीन घेतली आहे, जॉब मी घर बसलो होतो, ते मी धंद्याला लागलो, म्हणजे कामाला लागलो. तर पसारा आवरलेला आहे, AC बंद झालेली आहे, बाथरूम बंद करायचं आहे, टाळा तर लावतीलच. TV आम्ही चालू केलीच नाही. कोणाला टाईम आहे टी व्ही बघायला? घरची टी व्ही बघत नाही आम्ही. झालं TV बघायला थोडी. तर एन्जॉय केलं, फिरलो, मस्त मजा आली. आणि ते जे घर तिथे जेव्हा होतो ना ते वेगळं होतं. आता इकडे बघा काय वेगळं दाखवलं तुम्हाला. म्हणजे हां, असं पण दिसेल काचेतून बघू दिसते काय? हां, हे पूर्ण काय बोलतात ती वस्ती आहे. रात्री टेम्परेचर होतं 16 डिग्रीच्या आसपास काहीतरी, झोपल्यानंतर अजून कमी झालं होतं. आणि आत्ता डिग्री आहेत 23-24च्या आसपास काहीतरी. थांबा,
एक वाजला रे. 31 मी 23-24 बोलत होतो. 31 आता सागर सगळं हे मी डबलच करायचं नादामध्ये. काय बोलतात त्याला, दुपारी 2 वाजता होणार आहे 32 आणि परत संध्याकाळी उठे. जेव्हा सागर फर्स्ट टाइम आला होता तेव्हा 160 वर होता. 160चे डबल किती होतात? 360 होतात सॉरी, बरोबर. म्हणजे आता तू डबल करून आलायस. CC 320 होतात. तर काय ते गणित, अरे लॉजिक समजून तर ते 320 होतात. तर गाडी किती CC घेऊन आलायस? 3.5. काल आलास तेव्हा टेम्परेचर किती होतं? रात्री 16 होतं. 16 होतं. आता 32 आहे, 31 आहे. यार त्याला लॉजिक, अरे लॉजिक नाही आहे भाई. माइक ड्रॉप. लॉजिक आहे का तू सांग. चला चला. अरे लॉजिक आहे का? नाही, सत्य घटनेवर आधारित. तेव्हा 160 घेऊन आला, आता 350 घेऊन आला. रात्री आला तेव्हा 16 डिग्री होतं, आता 32 डिग्री आहे. आता जाताना तिकडे पोचताना 32 असेल, रात्री परत तिकडे 16 असेल. परत उद्या सकाळी 16वरती आपण मुंबईला निघायचं आणि रात्री बाप रे आपल्या इथं तर काय म्हटलं नाही. राज निघायचं आणि डिहायड्रेट.